संत तुकाराम महाराज यांची पालखी वाखरी येथील मुक्काम आटपून उद्याच्याला पंढरपूरमध्ये येणार आहे। मात्र यावर्षी पंढरपुरात आल्यानंतर पालखीचा मुक्कामान त्यांच्या नवीन मंदिरामध्ये खरं तरी पालखी विसावणार आहे। आपण आता बघू शकतो की देहू संस्थांच्या वतीने पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरती भव्य दिव्य असं हे मंदिर खरं तर पादुकांचं मंदिर उभं केलेलं आहे। आणि ह्यावर्षी पहिल्यांदाच खरं तर तुकाराम महाराजांच्या पादुका याच नवीन मठामध्ये खरं तर त्या विसावणार आहेत। आपण जर बघितलं तरी हॉलमध्ये पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांची संगमरवरी दगडामध्ये बनवलेली सुंदर अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे। त्याच्यासमोर जर आपण बघितलं तर सुंदर अशी रांगोळी देखील आज काढण्यात आलेली आहे, जेणेकरून उद्या पादुकाचं प्रस्थान खरं तर याच नवीन मंदिरामध्ये केलं जाणार आहे। आपण जर बघितलं जुनं जे मंदिर आहे जुन्या मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर खरं तर उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून खरं तर हे मंदिर त्यांनी खरं तर इथं उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी प्रदक्षिणा मार्गावरतीच हे इथं मंदिर असणार आणि उद्या ज्यावेळेस पालखी येणार तेव्हा याच मंदिरामध्ये खरं तर ती पालखी इथं विसावणार आहे। आपल्याबरोबर त्या संस्थांचे जे सदस्य आहेत ते देखील आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल हे कशा पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे? जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 339वा पालखी सोहळा आहे। संस्थांनी संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन हे नव्याने उभारलेले आहे। याच वर्षी तुकाराम महाराजांच्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे। त्यामुळं नवीन मठामध्ये पालखी आणण्याचा निर्णय हा सर्व विश्वस्त व अध्यक्ष मंडळाने घेतलेला आहे, जेणेकरून लोकांना व्यवस्थित दर्शन करता येईल। कीर्तनाचे जागराचे कार्यक्रम जे आहेत नित्यनियमाचे तेही छान प्रकारे करता येईल, म्हणून या नवीन वास्तूमध्ये पालखी आणण्याचा निर्णय झालेला आहे। उद्या कशा पद्धतीने आपलं स्वागत असणार आहे पादुकांचं? स्वागत म्हणजे आपलं वाखरीवरून निघाल्यानंतर आपण इथं येणार, इथं आल्यानंतर आपण पूर्ण मंदिराला सजावट करणार आहेत। त्याचप्रमाणे लाइटिंग केलेली आहे। इतर सर्व जे धार्मिक विधी आहेत त्या आधी आपण केलेले आहेत। हो, पहिल्यांदाच पालख्या इथं विसावणार आहे। हो, आपण बघितलं असेल की उद्या ज्याला संत तुकाराम महाराजांची जी पादुका येणार आहेत त्या पहिल्यांदाच खरं तर इथं या मंदिरामध्ये विसावणार आहेत। आणि देहू संस्थांच्या वतीनं यावर्षी भव्य दिव्य असे मंदिर इथं उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि उद्या संध्याकाळी या पादुकांचं जंगी स्वागत देखील संस्थांच्या वतीने इथं केलं जाणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।